स्वतंत्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। लोकप्रिय घोषणांमुळे राज्याच्या कर्जाचा बोजा वाढलेला आहे। या वर्षाअखेरीस राज्यावरील कर्जाचा बोजा हा 9 लाख कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज आहे, असं ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र सामनानं वृत्त दिलंय। निवडणूक काळात केलेल्या योजनांची घोषणा आणि विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्यासाठी कर्जाचा बोजा वाढत चाललाय। जून अखेरीस 8,55,397 कोटी रुपयांच्या कर्जाचं आकडेवारी समोर आलेली होती। यावर्षीच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीमध्ये 24,000 कोटींचं कर्ज राज्य सरकारनं घेतलंय, असं सामनानं आपल्या लेखात म्हटलेलं आहे। त्यामुळे वर्षाखेरीस 9,42,242 कोटी रुपयांचं कर्ज या आर्थिक वर्षात होण्याची शक्यता वित्त विभागानं वर्तवली आहे। राज्य सरकारला स्थूल उत्पन्नाच्या 25% कर्ज घेता येतं, मात्र आतापर्यंत 18% कर्ज घेण्यात आलंय। या वर्षाच्या अखेरीस राज्य सरकारला कर्जावरील व्याज 64,659 कोटी रुपये द्यावं लागणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेसह इतर केलेल्या लोकप्रिय योजनांच्या घोषणेमुळे राज्यावरील कर्जाचा बोजा वाढत चाललाय, असं सामनानं म्हटलेलं आहे। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। राजू, राज्यावरचं कर्ज, सरकारनं घेतलेलं कर्ज, त्याचं व्याज, या सगळ्याच्या अनुषंगानं सामनात नेमकं काय लिहिलंय? अगदी आपण पाहतोय की निवडणूक काळामध्ये मोठ्या लोकप्रिय घोषणा ज्या आहेत ते राज्य सरकारने केलेल्या होत्या आणि आता कुठेतरी कर्जाचा बोजा जो आहे तो वाढताना पाहायला मिळतोय। मात्र आपण पाहतोय का जो सामनाने दावा केला आहे की 9 महिन्यामध्ये 99,000 कोटी रुपयांचं कर्ज जे आहे ते आतापर्यंत घेतलेलं आहे। खरं तर आपण पाहतोय की त्याची मर्यादा पाहिली आपण तर संपूर्ण वर्षभरामध्ये 9,46,000 कोटी आसपास आहे। मात्र पहिल्या तिमाहीतच ही मोठ्या प्रमाणावरती कर्ज घेतलेलं आहे, त्यामुळे कर्जाचा बोजा जो आहे तो वाढत चाललेला आहे, असा दावा सामनाने केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे राज्यावरचं वाढतं कर्ज जे आहे ते वाढताना आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर 9,32,242 कोटीवर पोहोचण्याचा अंदाज जो आहे तो वित्त विभागाने वर्तवला असं सुद्धा त्यात म्हटलेलं आहे आणि स्थूल उत्पन्नाच्या एकूण 25% हे कर्ज घेता येतं, मात्र आतापर्यंत 18% हे कर्ज घेण्यात आलेलं आहे। त्यामुळे 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये राज्य सरकारला 1,46,000 कोटी 687 कोटी रुपये इतकं कर्ज उभारण्यास परवानगी दिली। मात्र पहिल्या तिमाहीतच हे 99,000 कोटी, त्यामुळे आणखी आकडा वाढण्याची शक्यता आहे, असं सामनावून म्हटलं पाहायला मिळतंय। राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि